लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. राहुरी शहरातील राजवाडा परिसरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य समाज मंदिर आणि वाचनालयाची इमारत असून या परिसरात राज्य आणि जिल्ह्यातील विविध मान्यवर सातत्यानं भेटी देत असतात. मात्र नगर मनमाड महामार्गावरून या परिसराकडे येण्यासाठी कोणताही दर्शनी प्रवेशमार्ग किंवा कमान नसल्यामुळं नागरिक आणि अनुयायांना अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेश कमान उभारावी अशी मागणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायांनी राहुरी नगर परिषदेकडे निवेदनातून केली आहे. यावेळी उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, बांधकाम अभियंता दराडे यांची हजेरी होती. राहुरी शहरातील विविध भागांमध्ये नगर परिषदेमार्फत प्रवेश कमानी उभारल्या गेल्यात. त्याच धर्तीवर जुने बसस्थानक रस्त्यावर नगर मनमाड महामार्गालगत राजवाडा परिसराकडे जाणाऱ्या मार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं भव्य प्रवेश कमान उभारल्यास समाज मंदिर आणि वाचनालयाकडे येणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन होण्यास मदत होईल. तसेच परिसराच्या ओळखीला अधिक भव्यता प्राप्त होईल असं निवेदनातून म्हटलंय. राहुरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी समाज राहतो. त्यासाठी बौद्ध विहाराकडे जाणारा मार्ग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक याचा दिशादर्शक जुना बस स्टँड या ठिकाणी मोठी कमान बांधण्यात यावी. कारण की राहुरी शहरामध्ये आपण बघितलं असन पाण्याच्या टाकीजवळ, त्याचप्रमाणे राहुरी पेट्रोल पंपाजवळ, राहुरी नगर परिषदेजवळ मोठ्या अशा कमानी मंदिराच्या बांधण्यात आलेल्या आहे. त्याचप्रमाणे बौद्ध विहाराची पण कमान राहुरीच्या जुन्या राहुरी स्टँड जवळ कमान बांधण्यात यावी ही आमची सर्व समाज बांधवांची मागणी आहे. त्यामुळे आज आम्ही माननीय मुख्य अधिकारी साहेब तसेच नगराध्यक्ष साहेब, उपनगराध्यक्ष यांना निवेदन देण्यासाठी सर्व आमचे समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या निवेदनावर रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष विलास साळवे, वंचित बहुजनचे जिल्हा संपर्क प्रमुख पिंटू नाना साळवे, विरोधी पक्षनेते अरुण साळवे, माजी नगरसेवक सुनील पवार, दादू साळवे, नवीन साळवे, रिपाईचे शहराध्यक्ष सुनील चांदणे, भैया आढाव, नितीन मकासरे, पप्पू शिंदे, धनु साळवे, राजेश बागुल, प्रकाश करडक यांच्या सह्या आहेत. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 0017.